सर्वांना माझा नमस्कार. जय एकवीरा, जय नारायण नागू पाटील, जय लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील आणि आगरी समाजाचा विजय असो. आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण इथे बोलायला बसलेलो आहोत. आज आपल्याला कल्पना आहे की चरी शेतकरी संपाचा वर्धापन दिवस आहे आणि हा 91वा वर्धापन दिवस आहे आणि या निमित्तानं चरी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी प्रशांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे सार्वजनिक सुट्टीची मागणी केलेली आहे आणि ती मागणी करत असताना त्यांनी त्या मागणीचा जो संदर्भ जोडलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला ज्या पद्धतीनं सार्वजनिक सुट्टी असते तशा प्रकारची सुट्टी आम्हाला मिळावी अशी ती मागणी आहे. मी प्रशांत पाटील यांना धन्यवाद देईन, कारण या बातमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आहे आणि अर्थातच चरी शेतकरी संप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जो जागतिक विक्रमी संप शेतकरी संप आपल्या आगरी समाजाने केला, कोळी समाजाने केला, त्या संपामुळे देशातला कुळ कायदा जन्माला आला. त्यामध्ये नेतृत्वस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील आहेत आणि या संपानं देशातल्या खोतीला, सावकारीला, पेशवाईला, जमीनदारीला विरोध करून ती कायमची गाडण्यासाठी भारतीय संविधानामध्ये कुळ कायद्याची अंमलबजावणी किंवा तो कायदा संमत करण्यात आला 1 एप्रिल 1957ला. पण त्या कायद्याची पार्श्वभूमी ज्या आंदोलनाने झाली तो चरी शेतकरी संप, ज्यामध्ये आगरी समाजाने देशाला एक फार मोठा कायदा दिला आणि जमीनदारी संपवून भूमिहीन लोकांना जमीन मालकी देण्याचा अधिकार या कायद्यामुळे मिळाला. आणि म्हणून हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्य चळवळी इतकंच महत्त्वाचं आंदोलन आहे. किंबहुना या देशातल्या 85% भूमिहीन, ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया या सगळ्यांना जमीन मालकी देणारा कायदा आहे आणि त्याचा आज वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आज आपण इथे बोलतोय. बघा बंधूंनो, की एवढा मोठा जागतिक शेतकरी संप झाला, त्याचा 91वा वर्धापन दिन आम्ही साजरा करतोय, परंतु याची दखल अजूनही आगरी समाजाने तर घेतली नाहीच, परंतु देशाला सुद्धा याची साधी भनक सुद्धा नाही किंवा त्याची चर्चा नाही. वृत्तपत्रांमध्ये, मीडियामध्ये त्याची चर्चा नाही. आणि म्हणूनच आपण हा जो चरी शेतकरी संप आहे त्याचं महत्त्व असं आहे की कुळ कायद्याची निर्मिती यांनी केलेली आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये कुळ कायदा म्हणजे जमिनींचं विषम वाटप, संपत्तीचं विषम वाटप ज्या मनुस्मृतीने केलं होतं त्याच्या विरोधातला कायदा आणि तो कायदा करण्याचं काम आगरी समाजाच्या त्या काळच्या सगळ्या नेत्यांनी, नारायण नागू पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि एवढा मोठा पराक्रम आगरी लोकांनी करून सुद्धा त्याची माहिती आपल्याला नाही आणि म्हणून या विषयाला जोडून आपण आगरी समाजाच्या संघटनेचं महत्त्व हा विषय आता घेतलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, चरी शेतकरी संप याच्याविषयी अनेक व्हिडिओ आहेत, त्याविषयी मी काय बोलणार नाही. परंतु काल मी जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये फक्त ब्राह्मण आणि मराठ्यांची चर्चा का, मुंबई ठाणे परिसरात राहणाऱ्या आगरी कोळ्यांचं एखादं नाव का नाही, आणि ही विषमता म्हणजे मनुस्मृती आहे. संविधानाचा राज्य आपल्या देशात असताना म्हणजे संविधानाच्या पद्धतीनं कारभार चालू असताना अजूनही उच्चवर्णीयांचीच नावं का, असा प्रश्न केला होता. आणि या प्रश्नाच्या चर्चेमध्ये काही आगरी तरुणांनी त्यावर कमेंट केली की आम्हाला जातीचं काम आवडत नाही, तुम्ही हिंदू म्हणून बोला, हिंदू म्हणून आम्हाला अभिमान आहे. तर हिंदुत्वाचा अभिमान खास करून मुंबई, ठाणे, पालघर या भागातल्या लोकांना जास्त दिसतो. आणि आता हिंदुत्ववादी सरकारच आपल्याकडे आहे आणि हा हिंदुत्वाचा डंका इतका वाजला की बटेंगे तो कटेंगे, एक होय तो सेफ और. आणि महाराष्ट्राची जी सत्ता आहे ती हिंदुत्ववादी शिवसेनेकडून आज भाजपकडे गेलेली आहे आणि याची चर्चा खूप मोठी आहे. परंतु आगरी कोळी तरुणांमध्ये हा जो गैरसमज आहे हिंदुत्व हे जातीपेक्षा मोठं आहे, तर त्याची चिरफाड करण्यासाठी आज मी इथे बसलेलो आहे. आणि म्हणून जातीच्या संघटनेचं महत्त्व काय आहे, ज्या जातीनं संपूर्ण देशाला कुळ कायदा दिला, ज्या जातीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या आंदोलनात, मग ते 14 तळ्याचं आंदोलन असेल, मनुस्मृती दहन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, यात काम केलं, ज्या जातीच्या नेत्यानं लोकनेते दिबा पाटलांना 1984ला
सिडको विरुद्ध आंदोलन करून भूसंपादन कायदा 2013 जो नवा कायदा आहे, इंग्रजांचा 1894चा कायदा घालवून नवीन कायदा आणण्यासाठी जी पायाभरणी आहे पुनर्वसनाची धोरणाची, ते लोकनेते दिबा पाटील साहेबांनी केलं. त्यांच्या नावाचं आंदोलन आज आपण चालवतो. याच पद्धतीने शेतचा पराभव दत्ता पाटील यांनी केला आणि आता गावठाण चळवळ जी आहे ती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नंबर 1च्या पद्धतीने आपण मांडत आहोत. अनेक कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग आहे. यामध्ये नेतृत्व हे आगरी समाजाकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये नेतृत्व करणारा हा समाज आहे. सम्राट अशोकाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नेतृत्व करणारा समाज आहे. या समाजाची संघटना प्रखर नसल्यामुळे आज हिंदुत्वाच्या नावाखाली मुंबईतली आमची सत्ता संपली, ठाण्यातली सत्ता संपली, नवी मुंबईची सत्ता संपण्याच्या मार्गावर आहे आणि पनवेल उरणची अवस्था तितकीच बिकट आहे आणि आमच्यावर आजही राजकीय, सामाजिक, धार्मिक गुलामगिरी आलेली आहे. आणि म्हणून जातीची संघटना ही अत्यंत महत्वाची असते. हा विषय स्पष्ट करून मी सांगणार आहे. आणि हिंदुत्वाने आमचं शोषण कसं केलं, हिंदुत्वाने आम्हाला कसं लुटलं, हा सुद्धा विषय मला आज सांगायचा आहे. आणि म्हणून निवडणुकीनंतर मुख्यमंत्री मराठा की ब्राह्मण ही मुंबईत चर्चा होती. जे मुंबईतलं मंत्रालय आमच्या मुंबईमध्ये आहे, जी मुंबई आगरी कोळी भंडार यांची आहे, कराड यांची आहे, तिथे आमच्या नावाचा उल्लेख सुद्धा जर राजकारणात येत नसेल तर ती आमची गुलामगिरी आहे. मुंबईचे आम्ही भूमिपुत्र आहोत, मुंबईचे मालक आम्ही आहोत आणि म्हणून आमच्या नावाची चर्चा न होणं हे आपलं सार्वजनिक जीवनातलं प्रचंड मोठं अपयश आहे. आणि हिंदुत्वाच्या नावामध्ये जर स्वतःच्या जातीची लाज आगरी कोळ्यांना वाटत असेल तर मराठा मुख्यमंत्री पाहिजे, ब्राह्मण मुख्यमंत्री पाहिजे, हे नक्की काय आहे? म्हणजे ह्या उच्च जाती स्वतःच्या जातीचं लॉबिंग करतात, मुख्यमंत्री पद घेतात, गृहमंत्री पद घेतात, महसूल मंत्री पद घेतात आणि आपल्या नेत्यांच्या नावाची चर्चाच होत नसेल तर ही विषमता आहे की नाही, ही समता आहे का? म्हणून आगरी तरुणांना मी याच्यावर प्रश्न विचारतो, याची लाज तुम्हाला वाटत नाही का? हिंदुत्व हिंदुत्व करून आम्ही सर्वनाश आमचा करून घेतला आणि या सर्वनाशामध्ये मुंबईतली हजारो वर्षांची, ठाण्यातली, रायगडातली जमीन मालकी आम्ही गमावली. जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आमच्याकडे होती, ही मालकी पेशव्यांकडे गेली आणि पेशव्यांनी आम्हाला भूमिहीन केलं, कुळं केलं. आणि याच्या विरोधात संघर्ष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नगू पाटील यांच्या जागतिक विक्रमी शेतकरी संपाने केला आणि म्हणून कुळ कायदा झाला. याचा अभिमान माहीत नसलेले तरुण सांगतात की आम्हाला हिंदुत्व जास्त आवडतं, जातीची लाज वाटते. आणि म्हणून जातीच्या लाज वाटणाऱ्या या तरुणांना मी सांगू इच्छितो की आपल्या जातीचा तुम्ही प्रथम अभ्यास करा, मग लक्षात येईल की आम्ही कुठल्या जातीला लुटलं नाही, दुसऱ्यांच्या जमिनी चोरल्या नाहीत, तर जे भूमीहीन आहेत त्यांना जमीन देण्याचं काम केलेलं आहे, आमच्या संघर्षाने केलेलं आहे. आणि नेहमीच भारताच्या न्यायामध्ये महत्वाचा सिंहाचा वाटा उचलणारा हा समाज आहे, ज्यांनी संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली सगळी आंदोलनं रायगड जिल्ह्यात यशस्वी केलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपली राजधानी रायगड जिल्ह्यात आणावी लागली, आपला आरमार ठाणे, रायगड, पालघर या कोकणामध्ये उभं करावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्या खांद्यावर विश्वास टाकला, ज्यांच्या हातात आपलं संरक्षण दिलं, आंतरराष्ट्रीय व्यापार दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान म्हणजेच या आगरी जातीचा अभिमान आहे. ते जे हिंदुत्व जे सांगितलं जातं तो चक्क ब्राह्मणवाद आहे, क्षत्रियवाद आहे आणि उच्चवर्णीय वैश्य यांचा विषय आहे. ज्यांनी या देशाला गुलाम केलं, त्या गुलामी विरुद्ध लढण्याचं काम या आगरी जातीने केलं असेल तर आगरी जातीच्या बद्दल न्यूनगंड ठेवायचं कारण काय? आणि म्हणूनच उच्चवर्णीयांच्या वर्चस्ववादी जातीय संघटना आज सगळीकडे काम करताना दिसतात. आणि म्हणून 15-15, 16-16 मुख्यमंत्री मराठा ब्राह्मणांचे होतात आणि आमच्या वाट्याला मुंबई आमची, ठाणे, रायगड, पालघर आमचा असू सुद्धा, मंत्रालय आमचं असू सुद्धा आमचं नाव सुद्धा चर्चेत येऊ नये अशा प्रकारची नामुष्की आपल्याकडे आलेली आहे. याला कारण हिंदुत्वाच्या नावाखाली जी गुलामगिरी आमच्यावर लादलेली आहे ते कारण आहे. आणि म्हणून हिंदुत्वामुळे आगऱ्यांवर सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी आली, ही वास्तव गोष्ट चरी शेतकरी संपाच्या रूपाने उघड होते. कारण आम्हाला गुलाम करणारे मुस्लिम नाहीत, आम्हाला गुलाम करणारे ख्रिश्चन नाहीत, आम्हाला गुलाम करणारे पारशी नाहीत, आम्हाला गुलाम करणारे मोगल नाहीत, तर हिंदूंमधले उच्चवर्णीय जाती ब्राह्मण, मराठा हे वैश्यच आहेत. आणि म्हणून या गुलामगिरी विरुद्ध झालेलं आंदोलन म्हणजे चरी शेतकरी संप. आणि म्हणून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथलं आपलं राजकीय अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये आपल्याला एक आमदारकीचं तिकीट मिळत नाही, ठाण्यामध्ये असलेल्या खासदारक्या आमदारक्या आपल्या चालल्या, तीच पालघरची स्थिती आहे. रायगड जिल्ह्यातला आगऱ्यांचा पक्ष, शेतकरी कामगार पक्ष प्रत्येक जागेवर हरतोय. आणि हीच अवस्था नवी मुंबई मध्ये, पनवेलमध्ये आहे. आणि ही अवस्था अशीच राहिली तर इथल्या समाजाचं अस्तित्व संपू शकतं. आणि म्हणून आगरी समाजाचा जो इतिहास आहे हा समुद्रकिनारी 2500 वर्षांचा इतिहास आहे.
आणि हा इतिहास आपल्याला रायगडचं गॅजेट सांगतं, जगातले इतिहासकार याची नोंद घेतात. त्यामुळे आगरी कोळी समाजाने हिंदुत्वापुढे झुकायचं काही कारण नाही, वैदिकांपुढे झुकायचं कारण नाही. ज्या समाजाला सारे जग ओळखतंय त्यांनी स्वतःच्या मनात न्यूनगंड ठेवायचं कारण नाही. आणि म्हणून हा आगरी समाज आहे. आगरी समाजाचं नेतृत्व करत असताना मी कोळी टोपी घालतो. याचं कारण आहे की आम्ही कोलीय वंशाचे लोक आहोत. त्यामध्ये आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, कराडी आहेत आणि अनेक अशा मच्छीमार जाती आहेत. त्यांचा समूह आणि त्या समूहामध्ये नेतृत्व करणारे, राजकीय नेतृत्व करणारे लोक म्हणजे आगरी लोक. आणि म्हणून या लोकांना सागरपुत्र म्हणून इतिहासात ओळखलं जातं. आणि आमची संस्कृती आहे ही एकवीरा आईची मातृसत्ताक संस्कृती आहे. जी संस्कृती पुरुषसत्ताक रामायण आणि महाभारतातल्या पुरुषसत्ताक हुकुमशाह संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून या संस्कृतीपैकी, मातृसत्ताक संस्कृतीपैकी जी जीवनमूल्य आहे त्या जीवनमूल्याचा अभिमानाने गौरव प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या तरुणांनी केला पाहिजे. आणि त्यातलं पहिलं जीवनमूल्य आहे हुंडा न घेणं. लग्नात हुंडा न घेणारा भारतातला हा तसं पाहिलं तर एकमेव समाज आहे. आदिवासींमध्ये सुद्धा हुंडा संस्कृती नाही, परंतु साऱ्या जगात ही आगळी वेगळी संस्कृती आहे. आमच्याकडे विधवा विवाह कायम होत होते. सती प्रथा आमच्याकडे नव्हती, जी हिंदू उच्च जातीयांमध्ये होती. याच पद्धतीनं विधवा विवाहांचा पुरस्कर्ते आम्ही होतो. आणि विधवा महिला आहेत त्या धौलारणी म्हणून, महिला पुरोहित म्हणून या समाजात पूर्वीपासून आजपर्यंत काम करतायत. आणि साऱ्या जगाच्या दृष्टीने महिलांना पुरोहिताचं धर्मातलं प्रमुख स्थान देणारा समाज आहे. बाकीच्या धर्मांनी स्त्रियांना कायम गुलामगिरीत टाकलेलं आहे. आणि म्हणूनच मुलींच्या जन्माचं स्वागत इथे होतं. ज्यांच्या घरात स्त्री भ्रूण हत्या होत नाही, हुंड्यासाठी मुलगी जाळली जात नाही आणि अर्थसत्ता घरातली असेल, सार्वजनिक असेल, ही महिलांकडे आहे. ही सारी वैशिष्ट्य घेऊन हा समाज इथे उभा आहे. मनुस्मृतीचा विरोधक म्हणून समाज आहे. ज्याला तुम्ही हिंदुत्व किंवा वैदिकत्व म्हणतात, त्याच्या विरोधात सामाजिक न्यायाचं, माणुसकी दाखवणारं नातं या समाजाने कायम जगाला दिलेलं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या गावठाणामध्ये ही संस्कृती खेळते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातला हा प्रमुख समाज आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या समाजावर विश्वास टाकला आणि इंग्रजांचा आरमार आम्ही रत्नागिरीच्या समुद्रात बुडवलं. जागतिक व्यापाऱ्यांना, जागतिक शत्रूंना थोपवून धरणारा, सागर किनाऱ्याचा तटरक्षक असा जो समाज आहे त्याच्याविषयी लोकांना लाज का वाटते? आणि म्हणून हिंदुत्व म्हणजे जे काय, ते हिंदुत्वाचा दुसरा अर्थ आहे मनुस्मृती. आणि मनुस्मृतीने इथल्या 85% ओबीसी एससी एसटींना गुलाम केलेला आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे. तो अभिमानाचा विषय नाही, परंतु याची चर्चा फार कमी होताना दिसते. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, श्रीलंका, इजिप्त यांच्या व्यापारामध्ये नेतृत्व करणारा, जहाज बांधणारा, जहाज घेऊन जाणारा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करणारा समाज आहे. या समाजावर आज गुलामाची वेळ कोणी आणली असेल तर महाराष्ट्रातल्या आणि ब्राह्मण मराठा या उच्चवर्णीयांनी. आणि म्हणूनच म्हात्रे हे जे आडनाव आहे आगरी समाजातलं, त्याचा अर्थ मी पेणच्या अतुल म्हात्रे यांच्या प्रचारात सांगितला होता. महातरे म्हणजे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्या, महातरे म्हणजे महान असे तरणारे, पोहणारे असे जे लोक, ज्या शिपिंग कंपन्यांना म्हात्रे म्हणत. आणि आंतर स्टेट किंवा आंतर शहरातल्या, म्हणजे राज्यातल्या बंदरांमध्ये जे जलवाहतूक करत होते त्यांना तरे, अनंत तरे हे तुम्हाला माहिती आहे, तरे म्हणत. म्हात्रे, तांडेल हे सगळे आडनावं आहेत. ही आडनावं सागरी सुरक्षा, सागरी व्यापार आणि जलवाहतूक यातली सन्माननीय नावं आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार बुडवणाऱ्या पेशव्यांमुळे आपला सागरी व्यापार संपला आणि जमिनीवर सुद्धा गुलामगिरी आली. आणि म्हणून आपण गुलाम झालो. या गुलामगिरी विरुद्ध जाग करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आम्हाला चरी शेतकरी संपामध्ये लढण्यासाठी प्रवृत्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अलिबागला, चरीला नारायण नागू पाटील यांच्या घरी यायचे. 20-20, 25 दिवस राहायचे, तिथे जेवायचे आणि त्यांनी घरोघरी जाऊन आगरी समाजाला चेतवलं आणि सांगितलं की जमीन तुम्ही कसता, जगाच्या इतिहासामध्ये सागर किनारी तुमची वस्ती सारं जग सांगतं, जगातले इतिहासकार सांगतात. आणि तुमच्या डोक्यावर हे पेशवे बसले कसे आणि तुमच्या डोक्यावर पेशवे जमीनदार आले कसे, त्यांची गुलामगिरी तुम्ही का करता? आणि म्हणून 7 वर्ष शेती न पिकवता, म्हणजे झाडा पानं किंवा वनौषधी खाऊन आणि मासे खाऊन त्यांनी शेती पिकवली नाही आणि सावकारांना शरण आणलं. आणि शेवटी सरकारला 1 एप्रिल 57ला कसेल त्याची जमीन आणि हा कुळ कायदा करावा लागला. आपली वहिवाट आणि जमीन मालकीमध्ये रूपांतरित झाली. आज हा कायदा साऱ्या भारतात भूमिहीनांना जमीन देण्यामध्ये आदर्श असा कायदा आहे. आणि म्हणूनच ही जी प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांची जी प्रेरणा आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांची आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांची आणि आगरी कोळी भंडाऱ्यांची मैत्री मुंबईत होती. आणि या मैत्रीमुळेच महात्मा ही पदवी
मांडवी कोळीवाड्यामध्ये आगरी कोळ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना दिली आणि म्हणून मातृसत्ताक पद्धतीप्रमाणे मुली पहिल्या शिकल्या पाहिजेत हा विचार आपल्याला माहित आहे की 2500 वर्षापूर्वी एकविरा पुत्र भगवान बुद्ध यांनी मांडला. महाप्रजापतीने महिलांना अधिकार देण्याचं धार्मिक अधिकार देण्याचं तत्व बौद्ध धर्मात घेतलं आणि ही सगळी बौद्ध लेणी आगरी कोळ्यांच्या वस्तीच्या आजूबाजूला पालघर, ठाणे, रायगड या परिसरात दिसतात आणि या लेण्यांमधल्या प्रमुख लेण्यामध्ये कारल्याला आम्ही जातो. कारल्याला केवळ एकविरा आईच्या मंदिरात आम्ही जात नाही तर कारल्याचा जो स्तूप आहे त्याला फेऱ्या मारून लहान मुलांच्या डोक्यावरचं केस काढणं, जावळ काढणं आणि त्या स्तूपाला फेरी मारणं हे सांगतं की आम्ही भगवान बुद्धांच्या विचाराने जाणारे लोक होते. म्हणूनच आम्ही स्त्रियांना अधिकार देत होतो. स्त्री पुरुष समानतेतलं संविधानातलं तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच कारले लेण्यातून घेतलेले आणि त्यांचे आणि आमचं नातं हे अत्यंत जुनं नातं आहे. 2500 वर्षापूर्वी त्याचं रेकॉर्डेड नातं आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना सुद्धा आम्ही ही महात्मा पदवी दिली. त्याचं कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ओबीसींचं म्हणजे आगरी कोळी भंडाऱ्यांची जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी कशी आली, शिक्षण नसल्यामुळे आली आणि आम्हाला शिक्षण मनुस्मृतीने नाकारलं, या साऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या आणि म्हणूनच नारायण नगू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपलं गुरु मानलेलं आहे. आपल्या समाजाचे गुरु हेच आहेत आणि म्हणून आम्ही ज्यावेळी आमच्यावर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आम्ही बंड केलं. कुणालाही जगातल्या कुठल्याही परकीय शत्रूंना न घाबरणारे आम्ही लोक आणि म्हणूनच 400 वर्षापूर्वी मुंबईमध्ये, वसईमध्ये, विरारमध्ये, ठाण्यामध्ये आम्ही धर्मांतर केलं, ख्रिश्चन धर्मांतर केलं आणि आज आमचे हे भाऊ ईस्ट इंडियन म्हणून शिक्षणामध्ये पुढे आहेत, जगाच्या नोकऱ्यांमध्ये पुढे आहेत आणि ते आज मुंबईत विद्यमान आहेत आणि मुंबईच्या गावठाणांचा मुद्दा आंदोलन करत असताना ईस्ट इंडियन समाजाने आपल्याला फार मोठा पाठिंबा दिलेला आहे. मुळात ते आपले भाऊ आहेत आणि म्हणून हे जे हिंदुत्व आम्हाला हिंदुत्व आवडतं, जातीचं काम नको असं बोलणारे तरुण आहेत ते अज्ञानी आहेत. त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांना उत्तर द्यायला मी तयार आहे. आणि म्हणून 1932ला खोती पद्धत जी आमची गुलामगिरी आहे म्हणजे खोती पद्धतीने आमच्यावर गुलामगिरी लादली होती, आमच्या डोक्यावर सावकार बसले, शेतातलं सगळं धान्य जबरदस्तीने सावकार, ब्राह्मण आणि मराठा घेऊन जात होते, त्यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नगू पाटील यांनी आंदोलन केलं. तोच आजचा दिवस आहे आणि त्याचा वर्धापन दिन आपण साजरा करतो. चौदार तळ्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यामध्ये सांगून दिलं की बाबा इथल्या ओबीसी, एससी, एसटी यांना पाणी सुद्धा जे लोक पिऊन देत नाहीत ते हिंदू असले तरी आपले शत्रू आहेत आणि यांच्या विरुद्ध, या हिंदुत्वाविरुद्ध, हिंदू उच्चवर्णीयांविरुद्ध आम्हाला लढलं पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की आगरी कोळी समाजातल्या लोकांना आता हिंदू आहोत त्याचा गर्व वाटते, परंतु चौल रामेश्वर इथलं जे रामेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तिथल्या ब्राह्मणांनी आम्हाला प्रवेश नाकारला होता कारण ते आम्हाला हलके लेखत आणि म्हणून आगरी कोळी लोक हे शूद्र आहेत हे सत्य आहे. उगाच स्वतःला क्षत्रिय वगैरे बोलून गौरव वाढवून स्वतःचा अहंकार वाढवून काहीच फायदा नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. आम्ही जर शूद्र नसतो तर आम्हाला रामेश्वर मंदिरात प्रवेश ब्राह्मणांनी नाकारला नसता. याच्या विरुद्ध आंदोलन नारायण नागू पाटील यांनी आगरी समाजाचं केलं आणि तो मंदिर प्रवेश मिळवला. अशाच प्रकारचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्याला कल्पना आहे आपल्याला की काळाराम मंदिराचं आंदोलन केलं आणि त्यांच्या समाजाला दाखवून दिलं जे हिंदू तुम्हाला मंदिरात प्रवेश देत नाहीत, जे तुम्हाला पाणी मिळवून देत नाहीत, जे तुम्हाला जमिनी देत नाहीत, मग तुम्ही हिंदू कसे? तर हे हिंदुत्वातले उच्चवर्णीय लोक आहेत, तुमचे शत्रू आहेत आणि या शत्रूंच्या विरुद्ध लढण्यातच तुमची मुक्ती आहे. आणि म्हणून चिरनेरी रंग सत्याग्रहामधल्या केसेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढल्या आणि म्हणून जिथे किथे आम्ही होतो त्याचं नेतृत्व बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. चौदार तळ्याच्या आंदोलनात आम्ही होतो, आम्हाला सुद्धा हे लोक पाणी पिऊ देत नव्हते. ही गोष्ट मला दत्ता पाटलांनी सांगितलं की ब्राह्मण आम्हाला लहान असताना, मुलगा असताना, 8वीत असताना पाणी वरून ओतून द्यायचे म्हणजे आम्हाला अस्पृश्यांसारखे वागणूक देत होते. ही गोष्ट ठाणे जिल्ह्यातल्या आग्र्यांना माहीत नसेल तर त्यांनी माहीत करावी. आणि म्हणून चरी शेतकरी संपा 27 नोव्हेंबरला आजचा त्याचा स्मृती दिन आहे, त्याची मी आठवण करून देतो. आणि आगरी समाजाच्या संघटनेची जर ताकद असती तर निश्चितपणे आज हा प्रत्येक गावात महोत्सव किंवा स्मृतिदिन साजरा झाला असता, परंतु त्या चरी शेतकऱ्याची संपाची माहिती नसल्यामुळे आमच्या समाजाचा अभिमानाचा विषय आमचे तरुण विसरले आहेत. आणि म्हणून हिंदू उच्चवर्णीयांच्या विरोधात कायम बंड करणारा समाज म्हणजे आगरी समाज होय. 1984च्या लोकनेते दिबा पाटील यांच्या शिडको विरोधाच्या आंदोलनामध्ये वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घातल्या, त्यावेळी तो हिंदू नव्हता का? त्यांना ही आगरी कोळी हिंदू समजत नव्हते का? परंतु आगरी कोळ्यांना हे माहीत नाही की हे मराठा लोक आमच्या जमीन मालकीच्या त्यावेळी विरोध होते. आजही एकनाथ शिंदे आमच्यावर अशाच प्रकारे कल्याणच्या ज्या विमानतळाचं आंदोलन झालं तिथल्या आंदोलनामध्ये अशाच त्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत, तरुणांना आतमध्ये टाकलेल्या. आज नवी मुंबई विमानतळामध्ये
आमच्या लोकांना विस्थापित करून पुनर्वसन नाकारणारी सत्ता कोणाची आहे? हिंदूंचीच आहे, ती काही मुसलमानांची नाही. परंतु ही आंदोलन आम्ही समजून घेत नाही. आणि म्हणून 2006 साली माझी ओळख दत्ता पाटील यांच्याशी झाली, जे सेज विरोधी लढत होते. करलो दुनिया मुठ्ठी में या रिलायन्सच्या सेज विरुद्ध आंदोलनाचं नेतृत्व दत्ता पाटलांनी केलं आणि त्या सेजला पराभूत करण्याचं काम आम्ही केलं. आज अशाच प्रकारच्या जमिनींवर अदानीची नजर पडलेली आहे. मुंबईतल्या आमच्या कोळीवाड्यांच्या मिठागरांच्या जमिनी अदानी नावाचा उद्योजक घेऊ इच्छितोय. त्याच्या विरुद्ध लढण्याची वेळ आली, त्यावेळी प्रेरणा आपल्याला चरी शेतकरी संप देईल आणि सेज विरोधी आंदोलनाचे नेते दत्ता पाटील आणि सिडको विरुद्ध आंदोलनाचे नेते दिबा पाटील देतील. हे सगळे आगरी लोक ह्या देशामध्ये अत्यंत लढाऊ आहेत आणि सगळ्या देशाला नेतृत्व देण्याची ताकद आगरी समाजात आहे. त्याच्यामुळे हिंदू हिंदू करून आगरी समाजाच्या संघटनेला मारक ठरणारी वक्तव्य सोशल मीडियावर जे तरुण करतात, त्यांनी आगरी जातीचा इतिहास पाहावा. त्यांनी दुसऱ्यांवर अन्याय न करता साऱ्या देशाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशी जात जी समाजाला न्याय देते, देशाला न्याय देते, तो न्यूनगंडाचा विषय नाही तर अभिमानाचा विषय आहे. आणि म्हणून आरक्षण हक्क जो आहे, आपल्याला आपल्या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि मनुस्मृतीने, हिंदू धर्माने, वैदिकाने आपल्याला शूद्र म्हटलं आणि शिक्षणाचा अधिकार, राजनैतिक अधिकार, आर्थिक अधिकार नाकारला. आणि म्हणून यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचं तत्व आपल्या देशात मांडलं आणि या आरक्षणाच्या तत्वाने आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं लागलं. पण हे आरक्षण संविधानात असून सुद्धा आपल्याला लोक देत नव्हते. आणि म्हणून आपल्याला माहित आहे, मंडल आयोगाचं आंदोलन झालं. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो मंडल आयोग स्थापन केला आणि त्या मंडल आयोगाच्या आंदोलनाचं नेतृत्व मुंबईतल्या आगरी कोळी समाजाच्या नेत्यांनी केलं. त्यामध्ये ॲडव्होकेट जनार्दन पाटील, जनार्दन कोठेकर, लोकनेते दिबा पाटील यांची नावं आहेत. चुनाभट्टीला जाऊन हा इतिहास आपण तपासावा. म्हणजे आरक्षण हे आमच्या सामाजिक न्यायासाठी, संविधानिक न्यायासाठी गरजेची गोष्ट आहे. आरक्षण ही लाजीरवाणी गोष्ट नाही. त्या आरक्षणाच्या विरोधी वक्तव्य आपल्याकडे आता करताना सगळे दिसतात, मोठमोठे पक्ष करताना दिसतात. आणि म्हणून आरक्षणाचं नेतृत्व आजही आपण केलं पाहिजे. आपण आंबेडकरी भावना सोबत घेऊन केलं पाहिजे. आणि म्हणून 2016-17 आगरी कोळ्यांची गावठाणं म्हणजे इथल्या जमिनी मुंबईच्या या सरकारने घेतल्या. आपल्याला ते सांगायला नको की कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी कशा कशा फसवून आपल्या लोकांकडून घेतल्या आणि मग गावठाणांना झोपडपट्ट्या ठरवण्याचं काम 2016-17 मध्ये केलं, सरकारने केलं. तेव्हा सत्ताधारी विरोधी पक्ष एक होते. आगरी लोकांच्या आमदारांना सुद्धा हा आपल्याला धोका आहे कळत नव्हतं. आज नवी मुंबईमधल्या 95 गावांना भाडेपट्टा सिडकोने लागू केलाय, त्याचा अर्थ सुद्धा आपल्या नेत्यांना कळत नाही. आणि हीच वेळ पनवेल, उरण, पेण, अलिबाग, खालापूर, खोपोली इथल्या भागावर आलेली आहे आणि त्या विरोधात लढण्याचं काम आपण करतो. त्या आंदोलनामध्ये अनेक लोक सहकार्य करतात, नवीन नवीन तरुण करतायत. सागर राजे नावाचे पत्रकार आपल्या सोबत आहेत, प्रभात बरोचे. किरण पाटील हे इंग्लंड रिटर्न तरुण आपल्या सोबत काम करतायत. नवी मुंबईत विकास पाटील करतायत. जयेश आकरे नावाचे कोळी समाजाचे नेते, मुंबईतले तरुण नेते आपल्या सोबत आहेत. असे अनेक कार्यकर्ते आहेत जे या आमच्या कोळीवाड्यांना झोपडपट्ट्या किंवा एसआरए लावणाऱ्या विरोधात काम करतायत. हे आपल्या जातीचं आंदोलन, हे आपल्या अस्तित्वाचं आंदोलन आहे. ते लढल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण या महाराष्ट्रातल्या उच्च जाती आमच्या शत्रुस्थानी आहेत. आणि म्हणून 2013 साली लोकनेते दिबा पाटील या लढाऊ नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर 2013चा नवीन पुनर्वसन कायदा आला आणि या कायद्यानुसार संघर्ष करण्याऐवजी आपल्या समाजातल्या सगळ्या आमदार खासदारांनी 22.5% सिडकोच्या फसव्या तत्वाला पाठिंबा दिला. यामध्ये मच्छीमारांचं आम्ही प्रचंड नुकसान केलं. 2013च्या कायद्याने मच्छीमारांना मिळणारा न्याय हा नाकारला गेला. आमच्या नेत्यांनी आमच्याकडून संमतीपत्र लिहून घेतली आणि आम्ही लिहून दिलं की आम्हाला न्याय नाही भेटला तरी आम्ही कोर्टात जाणार नाही, असेल तो अन्याय सहन करू. आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांनी आगरी समाजाला नोकऱ्यांमधलं जे 5% प्रतिनिधित्व आहे प्रकल्पग्रस्त म्हणून आणि ओबीसींचं दोन्ही ठिकाणी लोकनेते दिबा पाटलांनी काम केलं होतं, वाढीव भावासाठी काम केलं होतं. हे सगळे अधिकार आम्ही 2013च्या कायद्यात जे होते ते 22.5% गुंडाळून टाकले, संपवून टाकले. याचं कारण आगरी जातीचं नेतृत्व आपल्या समाजाला आता जवळजवळ विसर पडला होता. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचे सहकारी कॉम्रेड GL पाटील हे कम्युनिस्ट असताना, डाव्या विचारांचे असताना, जात मानत नसताना त्यांनी जातीची संघटना स्थापन केली. कारण डाव्या विचारवंतांना हे माहीत नाही की भारतामध्ये शोषण जातीच्या आधारावर होतं. इथले उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे जन्माधारित भांडवलदार आहेत. आज अदानी, अंबानी, नरेंद्र मोदी हे भांडवलदार म्हणून कशा प्रकारे निवडणुकांमध्ये प्रचंड पैशाचा वापर करून आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभावर त्यांनी कब्जा केलेला आहे. या सगळ्यामध्ये मुंबईतल्या आगरी कोळ्यांचं प्रचंड नुकसान आहे. आणि म्हणून 22.5% फसवणूक व्हायला आपले नेते कारणीभूत होते, कारण त्यांचं सामाजिक प्रबोधन झालं नव्हतं.
आणि म्हणून ठाणे जिल्ह्याला सुद्धा लोढांनी आता लुटलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातली गावठाणं आणि सरकारी जमिनी लुटलेल्या आहेत. याचं कारण आगरी समाजाला स्वतःच्या जातीची संघटना नाही, हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही लुटलो गेलो आणि म्हणून हिंदुत्व म्हणजेच गुलामगिरी, हिंदुत्व म्हणजेच वैदिकत्व म्हणजे गुलामगिरी आहे. हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, नारायण नागू पाटील यांनी आम्हाला सांगितला, पण आम्हाला याचा विसर पडला. आणि म्हणून मुंबई, ठाणे, पालघर इथल्या गावठाण विस्तार योजना एकनाथ शिंदेनी संपवलेल्या आहेत. आणि या गावठाण विस्तार योजना नाकारून तिथे त्यांनी, आपल्याला कल्पना आहे की क्लस्टर लावलेला आहे की नवी मुंबईच्या जमिनींना भाडेपट्टा दिलेला आहे. 5 कोटी रुपये गुंठाच्या जमिनी लुटून हे लोक श्रीमंत झाले आणि या पैशाच्या जोरावर आता महाराष्ट्रावर आणि देशावर राज्य करू लागले. त्याचं कारण आगरी लोकांनी आगऱ्यांची अस्मिता विसरलेली आहे. आणि म्हणून यामध्ये आगरी समाजाची प्रचंड फसवणूक होत आहे. विधानसभा, लोकसभा आपल्या हातातून गेलेले आहेत. नरेश म्हस्के नावाचे ठाण्यामध्ये खासदार झाले आणि संजीव नायकांची खासदारी केली. उत्तर रायगडमध्ये लोकनेते दिबा पाटलांची जी खासदारकी आहे ती गेली आणि आपल्याला माहित आहे की मराठा खासदार इथे झाले. आणि म्हणून यांच्या विरोधात मी 2 वेळा लोकसभा लढलो. आणि आपल्या तरुणांना आपला संदेश आहे की सगळ्या खासदारक्या आम्ही लढल्या पाहिजे. जर खासदारकी लढलो तर आमदारकीसाठी आपल्या लोकांमध्ये भांडणं होणारच नाही. ज्या पद्धतीने मंदाताई म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यामध्ये लढत झाली आणि संदीप नाईक हा तरुण आमदार हरला आणि मंदाताई जिंकले, आपण यामध्ये नुकसान, आपण एक आमदार गमावला. संदीप नाईक हे लढाऊ नेतृत्व आहे, त्यांनी खरं म्हणजे लोकसभा लढली पाहिजे असं माझं याच्यावरचं मत आहे. आणि म्हणून शिवसेनेमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने काम केलं. शिवसेना हा पक्ष आगरी, कोळी, भंडारी, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांनी तयार केला. परंतु आगरी जातीची अस्मिता माहीत नसल्यामुळे सत्ता आल्यानंतर नारायण राणे मराठा हे मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी ब्राह्मण मुख्यमंत्री झाले, आता एकनाथ शिंदे झाले. पण आगरी कोळ्यांच्या वाट्याला अनंत तरे सारखे लढाऊ नेते होते, लीलाधर डाके होते, गणेश नाईक होते, यांना कधीच मुख्यमंत्रीपद भेटलं नाही. याचं कारण ह्या आगऱ्यांना लोकनेते दत्ता पाटील, दिबा पाटील आणि नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांची जातीची अस्मिता माहीतच नव्हती. आम्ही शूद्र आहोत, आम्ही ओबीसी आहोत आणि आमच्यावर हजारो वर्ष अन्याय झालाय ही गोष्ट समजून न घेतल्यामुळे या लोकांना आज पराभूत व्हायची, गुलाम व्हायची वेळ आली आहे. आणि म्हणून नव्या मुंबईची 95 गावं ज्यांना आता भाडेपट्टा लावलेला आहे त्यांना संपवण्याचा डाव इथे रचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आगरी समाजातल्या गावठाणांनी, आगरी लोकांनी संघटित होऊन लढणं गरजेचं असताना हिंदुत्व वैदिकत्व करत राहिलं तर आपलं नुकसान, आपला कपाळमोक्ष ठरलेला आहे. आणि म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, याविषयी मी चर्चा करायला तयार आहे, आपण माझ्याशी बोलावं. पनवेल, पेण, खालापूर, अलिबाग इथे सुद्धा नैना प्रकल्प आणि टीपीएस स्कीम येऊन आपल्यावर 1 रुपया न देता 60% जमिनी शासनाच्या आणि 40% शेतकऱ्यांच्या, अशा प्रकारचा उफराटा निर्णय, मूर्खपणाचा निर्णय आमच्यावर लादला जातोय. एकही आगरी आमदाराला आपल्या आजचा जो दिवस आहे 27 नोव्हेंबर, ज्यामध्ये आम्ही इथल्या सावकारांशी लढून देशाला पूरक, देशाला फायद्याचा ठरेल असा कुळ कायदा आणला, याचा सुद्धा विसर आमच्या आमदारांना पडलाय. आणि म्हणून ही गुलामगिरी आम्ही भोगत आहोत. आजच आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिडकोला हे पत्र दिलंय की जर तुम्ही असं पुन्हा एकदा आमची घरं तोडायला नोटीस देत असाल तर तुमच्या विरोधात मला आंदोलनाला उभं राहावं लागेल. प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद देईन की लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर हेच आपले आदर्श आहेत. तुम्हाला देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे नाही देणार नाहीत. हे पूर्वीचे सावकार आहेत, खोत आहेत, जमीनदार आहेत आणि ते आमच्या जमिनी तर घेतीलच पण आमची गावं सुद्धा ठेवणार नाही. यांच्यापासून आपल्याला धोका आहे. म्हणून आगरी कोळी लोकांनी, तरुणांनी यासाठी लढायला सज्ज व्हावं. शेतकरी कामगार पक्ष नावाचा जो पक्ष आहे तो शेतकरी आणि कामगारांसाठी निर्माण झाला. नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून तो निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षातून पहिले आमदार आपल्याला माहित आहे नारायण नागू पाटील हे झाले आणि कोळी समाजाचे एक आमदार झाले आणि पहिल्यांदा राजकीय प्रशिक्षण आपल्याला भेटलं. त्याच्या अगोदर ब्राह्मण आणि मराठे हेच नेतृत्व करत होते, आम्हाला नेतृत्वच नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वानंतर जो शेतकरी कामगार पक्ष झाला त्या पक्षाला संपवण्याचं काम आपल्याला माहित आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी केलेलं आहे, मराठ्यांनी केलेलं आहे. आणि ही गोष्ट शेतकरी कामगार पक्षाला आजही कळली नाही. आज जर ती गोष्ट कळली असती तर आजचा 27 नोव्हेंबर हा दिवस कमीत कमी 5 ते 10 लाख लोकांना घेऊन त्याचा जो वर्धापन दिन आहे तो साजरा झाला असता. मी पनवेलचे जे लोक आहेत, रामशेठ ठाकूर असतील किंवा आपल्याला माहित आहे की दशरथ पाटील ठाण्याचे, दशरथ भगत, या लोकांनी लोकनेते दिबा पाटलांचं आंदोलन अत्यंत भव्य असं केलं आणि दाखवून दिलं की दिबा पाटलांचंच नाव आहे विमानतळा पाहिजे, यासाठी मोठा संघर्ष उभा केला. असाच दिवस चरी शेतकरी संपाच्या वर्धापन दिनाचा साजरा व्हायला पाहिजे, परंतु जातीचा अभिमान सोडल्यामुळे आज शेतकरी कामगार पक्ष संपला
आणि इतका मोठा दिवस त्या चरीमध्ये जिथे आजूबाजूला नारायण नागू पाटील यांचे नातू जयंत पाटील राहतात, त्यांना सुद्धा ही स्वतःच्या जातीची अस्मिता नसल्यामुळे सार्वजनिक जीवनात महाराष्ट्रात ओबीसींचा नेता आज पराभूत झालेला आहे, हताश झालेला पाहायला मिळत आहे. मला अभिमान आहे की आमच्या इथे उरणमध्ये प्रीतमदादा म्हात्रे यांनी शेका पक्षाचा किल्ला चांगल्या पद्धतीने लढवला. 88,000 मतदान घेतलं. अतुल म्हात्रे लढले आणि आपल्याला माहित आहे की चित्रलेखा पाटील अलिबागमध्ये लढल्या. ती जी तरुणाई आहे, या तरुणाईला जातीचं महत्व थोडं थोडं समजायला लागलं. ह्यांना जर आपण अधिक समजवलं तर मुंबईतले जेवढे आगरी आहेत ते मुंबईमधल्या महानगरपालिका, आता विधानसभा तर संपल्या, लढू शकतात. ठाण्यातले तरुण लढू शकतात. कारण आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, आमची इथे गाव आहेत. तर नैसर्गिकरित्या संविधानिक अधिकारानुसार आपल्या लोकसंख्येनुसार आपल्याला नेतृत्व करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जरी कोणी बोलत असलं की सर्वांना अधिकार आहे, तर सर्वांना अधिकार आहेच, परंतु त्यांच्यासाठी सारा देश मोकळा आहे. आमच्या भूमिपुत्र असलेल्या आमच्या भागात जर आम्हाला नेतृत्व करायला मिळत नसेल तर तो आमच्यावर संविधानिक अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. आणि म्हणून आमची गावं मोजणं ही आमच्या समोरची आज जबाबदारी आहे आणि हे लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनाचाच भाग आहे. आणि म्हणून 2016-17ला आम्ही जे आंदोलन छेडलं, मुंबईतल्या कोळीवाड्यांचं, सीमांकनाचं, गावठाणाचं, अनेक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये मदत केली. 200 गावठाणं आम्ही मुंबईत शोधली, त्याच्यापेक्षा अधिक ठाणे जिल्ह्यात आहेत, तेवढीच पालघरमध्ये आहेत, तेवढीच रायगडमध्ये आहेत. ही सगळी गावं लोकवर्गणी काढून आम्ही मोजणं, आमच्या गाव कमिट्या बनवणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून 2016-17ला ॲडव्होकेट आशिष शेलार यांना आम्ही सांगितलं की मुंबई आमची आहे, मुंबईचे आम्ही मालक आहोत. आमच्या सगळ्या जमिनी मुंबईकरांनी घेतल्या, आमची गावठाणं तरी शिल्लक ठेवा. जगातल्या गावठाणांचं संरक्षण चायनाने केलंय, जपानने केलंय, इंग्लंडने केलंय. तर मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात आम्ही राहतो, हा आमचा गुन्हा आहे का? आम्हाला आमची गावठाणं भेटली पाहिजेत. आणि हा मुद्दा आशिष शेलारांनी भाजपच्या त्या काळच्या सरकारमध्ये मांडला. माननीय मुख्यमंत्री त्यावेळचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत ठराव घेतले आणि आम्हाला गावठाणं सीमांकन करून जमीन हक्क देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु अलीकडच्या एकनाथ शिंदे या मराठा महसूल नगरविकास मंत्र्यांनी या गावठाणांना क्लस्टर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच पद्धतीनं आताच्या निवडणुकीमध्ये ज्या कोळीवाड्यांना, सायन कोळीवाड्याला शिवसेनेच्या महानगरपालिकेने तोडलं होतं, त्यांना उपरती द्यावी, त्यांना आपली चूक कळली आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे चिरंजीव यांनी मुंबईच्या कोळीवाड्यांचा गावठाणाचा मुद्दा 2024च्या निवडणुकीत मांडला. ही सुद्धा कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु हा धोका जो आहे तो त्याला कारण आहे की आपल्या जमिनी अत्यंत मौल्यवान आहेत. आता आगरी कोळ्यांचीच गावठाणं शिल्लक आहेत आणि ही गावठाणं विकल्याशिवाय अदानी असतील, अंबानी असतील, नरेंद्र मोदी असतील, शाह असतील, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे यांना पैसा निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून आपल्या गावावर कुऱ्हाड कोसळणार आहे, जेसीबी मशीन लागणार आहे. म्हणून आगरी जातीचं नेतृत्व आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून चरी शेतकरी संपाचा आजचा 51 वर्धापन दिन आम्ही साजरा करत असताना तिथले जे सरपंच आहेत चरी ग्रामपंचायतीचे प्रशांत पाटील यांनी मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्यांच्या समाजाचे लोक ज्या पद्धतीने एकत्र येतात त्या पद्धतीने आम्हाला जर सुट्टी जाहीर केली तर आमचे लोक सुद्धा तिथे येतील. ही तुलना अत्यंत महत्वाची आहे. कारण मला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या समाजाचे उद्धारकर्ते आहेत, आमचेही महापुरुष आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्याच्या वर्धापन दिनाला किंवा स्मृती दिनाला आपण गेलं पाहिजे. 6 डिसेंबरला आम्ही गेलं पाहिजे आणि सगळ्या आंबेडकरी लोकांनी चरी शेतकरी संपाच्या त्या वर्धापन दिनाला आलं पाहिजे. परंतु आग्र्यांना त्याचा अभिमान नसेल तर मग इतरांना तो गोष्ट कशी कळायची? आणि म्हणून आगरी हे शूद्र आहेत, ओबीसी आहेत आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य उच्चवर्णीय आहेत, यांनी आमचं शोषण केलंय. ही गोष्ट ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा आम्ही समजवण्यात कमी पडलो. आज जर चांगल्या प्रतिक्रिया आल्या, चांगल्या विषयाला, तर उद्या सुद्धा मी व्हिडिओ करत, रोज मी बोलायला तयार आहे. आणि म्हणून आमची जमिनी, आमची गावठाणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई जी गेली होती ती आम्ही पुन्हा लढून मिळवली. हा आमचा पराक्रम आहे. आणि म्हणून आता पूर्ण देशाला कुळ कायदा देणारा समाज कुठला असेल तर आगरी समाज आहे. आणि आगरी समाजाने आपलं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेनुसार सिद्ध केलं. त्या कायद्याचं ड्राफ्टिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, कारण ते वकील होते. आणि हाच आदर्श दत्ता पाटलांनी घेतला आणि सांगितलं की दत्ता पाटलांच्या वडील नारायण नागूंनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे तुम्ही वकील व्हा. आणि त्या आपल्याला माहित आहे की दत्ता पाटलांनी सेजच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व केलं. आणि सेज हा कायदा देशाला किती धोकादायक आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल की उरण पनवेलच्या पेंडच्या जमिनी ज्या सेजच्या 2005 साला घेतल्या त्या अजूनही आपल्याला मिळाल्या. आज त्याची मला वाटतं न्यायालयात सुनावणी होती, अजूनही आम्ही लढतोय.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व म्हणजे दत्ता पाटलांचं नेतृत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व म्हणजे दिबा पाटलांचं नेतृत्व. ह्या दोन्ही नेत्यांनी देव नाकारला होता, चमत्कार नाकारला होता, स्वर्ग नाकारला होता. याचं कारण या देवांनीच आमच्यावर अन्याय केला. देवांचे प्रिय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आम्हाला लुटत होते आणि म्हणून हिंदुत्व नाकारण्याचं कारण हे आहे. ज्या हिंदू धर्माने आम्हाला जमीन मालकी नाकारली, पाणी हक्क नाकारला, शिक्षण नाकारलं, आजही आरक्षण नाकारतायत, ते आमचे कसे, हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समजवला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे खरे नेते आहेत. आजही आम्ही ओबीसी, एससी, एसटी यांचं संघटन करून सार्वजनिक जीवनात गेलं पाहिजे. हिंदुत्वाच्या विरोधी आपल्याला लढल्याशिवाय काहीच पर्याय नाही. कारण आज हिंदूंचं राज्य ह्या महाराष्ट्रावर आलेलं असताना आमची गावठाणं धोक्यात का? नवी मुंबईतली 95 गावं धोक्यात का? ठाणे जिल्ह्यातली गावठाणं धोक्यात का? मुंबईतली का? पनवेलमधली, उरणमधली का? हा प्रश्न ब्राह्मण देवेंद्र फडणवीस यांना आहे, मराठा एकनाथ शिंदे यांना आहे, हिंदुत्वाचे नेते आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आहे. आम्ही जर हिंदू आहोत तर तुम्ही आम्हाला भावांप्रमाणे का वागवत नाही? आम्हाला शत्रूप्रमाणे का वागवता? आजही आमचं शोषण का करता? म्हणून आगरी कोळी तरुणांना माझा विनंती आहे की या सगळ्या घटनांचा आपण अभ्यास करावा आणि मग ठरावं आम्ही हिंदुत्वावर बोलायचं की आगरी समाजाच्या जातीच्या संघटनेवर बोलायचं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या संघटनेचा आदर्श आमच्याकडे दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या मागासवर्गीयांना संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि मनुस्मृतींनी हिंदू धर्माने केलेलं शोषण जगासमोर आणलं. आणि ज्यावेळी हे हिंदू लोक आम्हाला पाणी, जमीन, मानवी हक्क देत नाहीत, तेव्हा सांगितलं की हिंदू धर्मात मी जन्माला आलो, तुम्ही आम्हाला गुलामच ठेवला आणि गुलामच करणार. वर तुम्ही सांगता पूर्वजन्मात केलेल्या पापांमुळे तुम्ही अस्पृश्य जातीत जन्माला आले, ओबीसींच्या, आग्र्यांच्या जातीत जन्माला आले आणि तुम्हाला पापातून मुक्त व्हायचं असेल तर ब्राह्मणांची सेवा करा. आणि हा चक्रव्यूह बाबासाहेबांनी ओळखला आणि सांगितलं अशा प्रकारचा धर्म जो 85% भारतीय लोकांना गुलाम सांगतो, अस्पृश्य ठरवतो आणि शोषण करतो त्यांचं, तो धर्म हा चुकीचा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हे माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. माझ्या जातीला या सगळ्या गुलामीच्या पलीकडे मी घेऊन जाईल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जातीचं प्रबोधन केलं, त्यांना शिकायला सांगितलं आणि आदर्श दिला. आज बौद्ध समाजामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीनं धर्मांतर केलं, आज बौद्ध समाजामध्ये ब्राह्मण आणि मराठ्यांचे इतके IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, डॉक्टर आहेत, शास्त्रज्ञ आहेत, वकील आहेत, तत्वज्ञ आहेत. एका अस्पृश्य जातीतून एवढी मोठी प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे घडून आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जातीचं पण नेतृत्व केलंय. चरी शेतकरी संपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेते आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाने आम्ही कुळ कायद्याने जमिनी घेतल्या, आम्हाला भाकरी भेटली आणि हेच नेतृत्व दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी केलं. परंतु आलेल्या जमिनीच्या पैशातून आम्ही शिक्षण आणि प्रबोधन केलं असतं तर आज आपल्यावर ही गुलामीची वेळ आता आली नसती. आज आम्ही गुलामीत जगतोय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुमची मुक्ती कशात आहे बघा. आणि म्हणून तुम्ही दारू पिऊ नका, चोरी करू नका, चुकीचं काम करू नका, सगळ्या मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च करा, मुलींना चांगलं शिक्षण द्या, घरामध्ये पुस्तकं आणा, हे सांगून त्यांनी त्यांच्या जातीला वर नेलं. आणि हे वर नेत असताना त्यांनी सांगितलं तुमचे शत्रू हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, हिंदू लोकच आहेत. या देशातले मुसलमान, या देशातले ख्रिश्चन तुमचे शत्रू नाहीत, तुमचे शत्रू हे आहेत. आणि म्हणून हिंदुत्व आपण का नाकारलं पाहिजे त्याचं कारण हे आहे की ज्या हिंदुत्वाने आम्हाला मनुस्मृतीनुसार गुलाम केलं, तर स्वातंत्र्याची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जातीचा, बौद्ध बांधवांचा प्रयोग यशस्वी करून सांगितला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश आम्हाला दिला जातो. संदेश आगरी समाजाने सुद्धा अंगीकारला पाहिजे. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मनुस्मृतीने जातींची निर्मिती केली ती शोषणासाठी. म्हणजे ब्राह्मणांना धर्माचा अधिकार दिला, क्षत्रियांना राज्य करण्याचा अधिकार, म्हणून सततचे 15 मुख्यमंत्री मराठ्यांचे होतात आणि महसूल मंत्री, गृहमंत्री त्यांचे होतात, कलेक्टर्स त्यांचे होतात. वैश्य लोक हे सतत उद्योगपती होतात, अदानी आणि अंबानीचेच उद्योगपती होतात. आमचे सुद्धा रामशेठ ठाकूर आणि JM म्हात्रे हे जागतिक दर्जाचे उद्योजक होऊ शकतात, परंतु त्यांना दाबण्याचं काम किंवा त्यांना धमकवण्याचं काम आजही सरकारमध्ये चालू आहे. आणि मला ह्याची कल्पना आहे की इतर शूद्र असलेल्या, अतिशूद्र असलेल्या लोकांना, छगन भुजबळ असतील त्यांना संपवण्याचं काम किंवा गोपीनाथ मुंडे ओबीसी नेत्याला संपवण्याचं काम, राजकीयदृष्ट्या संपवण्याचं काम या देशातले उच्चवर्णीय करत असतात. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी जे शोषण मनुस्मृतीने केलेलं आहे त्या शोषणाविरुद्ध बंड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या संघटनेतून केलं. आणि म्हणून जेव्हा
आपल्या जातीला गुलाम केलं जातं, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी जातीच्या संघटनेवर बोलावं लागतं. जातीच्या संघटनेमुळे कुळ कायदा झाला, जातीच्या संघटनेमुळे शिडकोरी आंदोलन झालं, जातीच्या संघटनेनेच सेज विरोधी जी आपल्यावर गुलामगिरी आली होती ती लाथाडून टाकली. आणि म्हणून जातीच्या संघटनेला या देशामध्ये पर्याय नाही. जे कम्युनिस्ट लोक सांगत होते की या देशामध्ये दोनच वर्ग आहेत, भांडवलदार आणि कामगार, परंतु कामगार हे जन्माने कायम शूद्रांचेच का, अतिशूद्रांचेच का, हा सुद्धा या समाजवाद्या आपल्या डाव्या विचारवंतांना माझा प्रश्न आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी ही अतिशय योग्य मांडणी आहे. त्यानुसार जातीच्या संघटना वाईट नाहीत, परंतु कुठल्याही जातीने दुसऱ्यांना गुलाम करण्याचं काम करू नये, दुसऱ्यांचं गुलाम होण्याचं काम करू नये, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढावं, हे माझं मत आहे. आणि म्हणून शोषण मुक्तीचा लढा जो आहे त्यासाठी जातीची संघटना गरजेची आहे. आज आगरी समाजाने एवढं चांगलं काम करून, आपल्या पूर्वजांनी एवढं काम करून सुद्धा आम्हाला त्या दिवसाचा विसर पडावा यासारखं आपलं अपयश नाही. आणि म्हणून आगरी जातीची संघटना आपण बांधली पाहिजे आणि लोकांचं प्रबोधन करून आपल्याला संघटना घराघरात न्यावी लागेल. आणि म्हणून आरक्षण, शिक्षण, नोकऱ्या आणि राजकीय जमिनी, उद्योग यात वाटा आपल्याला आरक्षण देतं. आरक्षण आपण समजून घेतलं पाहिजे. आरक्षणामुळेच ओबीसी म्हणून आपल्याला महानगरपालिकांमध्ये नगरसेवक पदाची किंवा ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार मिळतो. हे मागचं जे सरकार आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीसचं, यांनी आपलं नुकसान काय केलं तर नवी मुंबई, ठाणे, पनवेल इथल्या महानगरपालिकांच्या निवडणुकाच घेतल्या नाही आणि प्रशासकांच्या माध्यमातून आपली गावठाणं लुटलेली आहेत, आपल्या लोकांचं शोषण केलेलं आहे. आणि म्हणून महानगरपालिकांमध्ये आम्हाला आरक्षण मंडल आयोग आणि आरक्षणाने मिळालेलं आहे. त्या आरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर लोकनेते दिबा पाटील लढलेले आहेत आणि दिबा पाटलांच्या लढाईमुळे देशाचं नेतृत्व ओबीसीने केलं असेल तर ओबीसी नेते दिबा पाटील यांना सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे आरक्षणाचं आंदोलन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या उच्चवर्णीयांच्या विरोधात आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रात मी विरोध केल्याने सांगितलं, मराठे जर शोषक असतील तर त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देणं हे संविधानाच्या विरोधी आहे आणि मराठा आंदोलन हे असंविधानिक आहे. आणि म्हणून आरक्षणासाठी आम्ही लढलं पाहिजे. आरक्षण म्हणजेच केवळ शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण नाही, तर राजकीय आरक्षण सुद्धा यामध्ये आहे, जे महानगरपालिकांमध्ये आम्हाला आहे. जमिनींचं आरक्षण जसं आम्ही लढून जमिनी मिळवल्या त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या, देशातल्या मागासवर्गीयांच्या जमिनीच्या आरक्षणासाठी, हक्कासाठी आग्रहानेच लढावं लागेल. उद्योगांमध्ये सुद्धा आमचा वाटा पाहिजे. सगळ्या MIDC आमच्याकडे झाल्या पण आमचा उद्योजक नाही. येथे अदानी येऊन उद्योग करायला लागला, अंबानी करायला लागला, वेगवेगळे लोक आले, उच्चवर्णीय लोक आले आणि आमचे उद्योग काय नाहीत. आणि म्हणून यामध्ये प्रतिनिधित्व म्हणून आपल्याला लढावं लागेल. आणि ही जी दिशा आहे ही जातीच्या संघटनेमध्ये आहे. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी, मंत्रिपदासाठी लॉबिंग करतात आणि आपल्या आमदारांना बोलायला लाज वाटते की आम्हाला मंत्रिपद द्या. आमचे गणेश नाईक बोलायला तयार नाहीत, आमच्या बंदाताई बोलायला तयार नाहीत, आमच्या प्रशांत ठाकूर बोलायला तयार नाहीत. त्याचं कारण त्यांच्यामध्ये शूद्र म्हणून, ओबीसी म्हणून आजही न्यूनगंड भरलेला आहे, जाहीर मी सांगतो. आणि म्हणून अंतिमतः शूद्र असलेला जो पिचलेला माणूस आहे ओबीसी मधला, ते जाग करण्याचं काम त्या जातीच्या संघटनेचं आहे. कुठलाही ब्राह्मण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे लग्नाला येतो, पिंडाला येतो, वाढदिवसाला येतो, परंतु तुम्ही जागे व्हा, तुम्ही शिका, तुम्ही सगळा पैसा शिक्षणावर खर्च करा असं कधी सांगत नाही. तर अष्टविनायक मंदिरांना दान करा, वेगवेगळ्या शिर्डीच्या साई संस्थानाला मदत करा असं सांगतो आणि हा सगळा पैसा ब्राह्मणांकडे जातो. आज मंदिरांची अर्थव्यवस्था एवढी मोठी आहे की 40 वेळा भारताचा अर्थसंकल्प मांडता येईल एवढा पैसा मंदिरामध्ये आहे. पण हा पैसा कधीतरी आगरी लोकांच्या, ओबीसींच्या, आदिवासींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आम्ही खर्च करू असा इथला धर्म म्हणत नसेल तर हा धर्म कुठला? हा धर्म आमचा शत्रू आहे की मित्र याची चर्चा आपण केली पाहिजे. आणि अंतिमतः माणूस जागा करणं, माणसाला स्वतंत्र करणं हे आपलं काम आहे. ज्या स्त्रियांना इथल्या धर्माने गुलाम केलं, ज्या शूद्रांना म्हणजे आमच्या आगरी कोळ्यांना, ओबीसीना, भंडाऱ्यांना गुलाम केलं, ज्या अतिशूद्र जातींना, SC STना ज्या धर्माने गुलाम केलं, त्या गुलामांच्या मुक्तीचा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग आहे की हा जर धर्म आम्हाला गुलाम करत असेल तर आम्हाला स्वातंत्र्य देणारा जो धर्म आहे तो एकविरापत्र भगवान गौतम बुद्धांचा जीवन मार्ग आहे, बौद्ध विचारांचा मार्ग आहे. आणि ह्या मार्गाने जर आपण गेलो तर आपली मुक्ती होऊ शकतो. या देशामध्ये सिद्ध झालेली गोष्ट आहे. जगामध्ये ज्या क्रांत्या झाल्या म्हणजे वर्णभेदाविरुद्ध क्रांती झाली, जगामध्ये मानवी गुलाम विरुद्ध क्रांती झाली, अमेरिकेने केली, आफ्रिकेने केली, याच पद्धतीनं या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली. इथल्या गुलामांना, ओबीसी, शूद्र, अतिशूद्रांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला. या मुक्तीमधला सिंहाचा वाटा आगरी समाजाच्या
कुळ कायद्याच्या लढ्यामध्ये आहे. आम्ही जमिनीचे लढून मालक झालो आणि सगळ्या देशाला कुळ कायदा दिला. ही फक्त आर्थिक गुलामगिरी आहे, धार्मिक गुलामगिरी विरुद्ध आजही आम्ही लढलो नाही. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची मागणी आम्ही विमानतळाला केली. पण भाजप सरकार, कुठल्याही सरकारने, शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे आमच्या ओबीसी नेत्याचं नाव हे विमानतळात देत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने आम्ही हलके आहोत, शूद्र आहोत, गुलाम आहोत, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यासाठी आगरी समाजाने आक्रमकपणे लढलं पाहिजे. हे लढत असताना मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीय जातींनी जरी आमचं शोषण केलं असलं तरी आम्ही त्यांना शत्रुस्थानी मांडत नाही. ते आमचे भाऊ आहेत. आमचं संविधान सांगतं की या देशातली एकात्मता आणि देशाचं ऐक्य आहे हे टिकवणं हे आपलं सर्वोच्च काम आहे. जीवाचं बलिदान देऊन आमच्या देशाची एकात्मता आम्ही टिकवलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या उच्च जातींचा भाऊ म्हणूनच मी उल्लेख करतो. बंधुतेने त्यांच्याशी ही संविधानिक लढाई आपल्याला करायची आहे. पण ही लढाई करत असताना जातीच्या संघटनेबद्दल कुणाच्याही मनात न्यूनगंड नको. आणि म्हणून संविधानिक हक्कांच्या या लढाईत प्रत्येक मागासवर्गीय जातींनी आपला नेता शोधला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं एक महापुरुष जसा बौद्ध बांधवांना भेटला तसा साऱ्या देशाला भेटला. साऱ्या देशाचे ते संविधानकारक आहेत, साऱ्या देशाचे ते राष्ट्र निर्माते आहेत. आणि या राष्ट्र निर्मात्यासोबत काम करण्याचं सन्मान नारायण नागू पाटील या आगरी समाजाच्या त्या नेत्याला भेटला. त्यांच्यासोबत बाबासाहेबांनी काम केलं. माझी विनंती आहे सरकारला की लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनाची, विमानतळाला नाव देण्याच्या आंदोलनाची मागणी आमची आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे भारतरत्न पुरस्कार नारायण नागू पाटील यांना मिळावा ही माझी विनंती आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय भाई जयंत पाटील यांना मला सांगायचं आहे की बाबा, आगरी समाज हा पराक्रमी समाज आहे, जो सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज या इतिहासात गाजलेल्या महान अशा नेतृत्वाचा सोबती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहकारी आहे आणि एकविरा पुत्र भगवान बुद्धांचा खऱ्या अर्थाने भाचा आहे. आमचे आई एकविरेचा मुलगा गौतम बुद्ध यांचं जे आमचं नातं आहे जागतिक दर्जाचं नातं आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बौद्ध वाङ्मयामध्ये आगरी कोळ्यांचे उल्लेख आपल्याला सापडतात. किंवा मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या सागर किनारी जी सगळी लेणी आहेत, बौद्ध लेणी आहेत, ती आम्ही बांधलेली आहेत. आणि म्हणून हे जे आमचं जागतिक नातं आहे, जागतिक विचारांचं नातं आहे, ही कोळी टोपी आहे, ही जागतिक मैत्रीचं प्रतीक आहे. जगातल्या सर्व धर्मियांची, पंथीयांशी आम्ही मैत्री केली. आम्ही भारतातल्या कुठल्याही जातीशी शत्रुत्व करायला तयार नाही. आम्ही जर कुळ कायदा देऊन भूमिहीनांना न्याय देऊ शकतो तर अशा प्रकारची जात, आगरी जात या देशातल्या खऱ्या अर्थाने सत्तास्थानी असली तर सगळ्या भारताला न्याय मिळू शकतो. आणि म्हणूनच आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून SC ST या समाजाबरोबर गेलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, मला अभिमान आहे की मी पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीतून खासदारकी लढलो, दुसरी खासदारकी BSP या आंबेडकरी पक्षातून लढलो आणि आता स्वतः मी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा माझ्या उरण मतदारसंघात दिला. याचं कारण ज्या पद्धतीने मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान हा देवापेक्षा मोठा करतो, किंबहुना देवापेक्षा मोठा मान बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारांना देतो. आणि याच पद्धतीने नारायण नागू पाटील हे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असतील तर त्यांचे जो परिवार आहे त्यांनी ते जो शेतकरी कामगार पक्षाचा विषय मांडला हा बाबासाहेबांचाच विचार आणि त्या विचारांच्या पाठीमागे आपण राहिले पाहिजे. त्यांना कोणी संपवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना नेतृत्वामध्ये साथ दिली पाहिजे. या पद्धतीने मी आगरी समाजाची जी नेतृत्वाची गोष्ट आहे, जातीला जर ह्या चक्रव्यूहातून, शोषणातून बाहेर यायचं असेल तर आपण शिक्षणाचा आणि प्रबोधनाचा मार्ग पकडला पाहिजे, संघटनेचा मार्ग पकडला पाहिजे. शिक्षणाबरोबरच आर्थिक आंदोलनं आम्ही केली पाहिजे, आमची गावठाणं टिकवली पाहिजे, आमची घरं टिकवली पाहिजे, आमचे उद्योग व्यवसाय टिकवले पाहिजेत, आमची मच्छीमारी टिकवली पाहिजे, वीट भट्टी असेल, आमचं भाजीपाला असेल, आमची शेती असेल, हे आम्ही टिकवली पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी बंदरं आमच्याकडे होतात, दिघी पोर्टात होते किंवा इथले जैन पेटी आहे, यामध्ये आमची 50% जहाजं असली पाहिजे. या हक्कांसाठी तरुणांनी लढलं पाहिजे. आणि तरुण अत्यंत हुशार, सुशिक्षित होत आहेत. फक्त त्यांना जातीबद्दल न्यूनगंड निर्माण करण्याचं काम जे हिंदुत्ववादी करतायत आणि उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री ते येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे वगैरे, आम्हाला कोणाची भीती नाही. आमच्या मुस्लिमांबरोबर आमची मैत्री आहे. आपल्याला माहित आहे की अलिबाग शहरामध्ये अलीशाह बाबांचा जो दर्गा आहे त्यांना आमच्या इथल्या लोकांनी आदर्श मानलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याकूत बाबांच्या दर्ग्याला गुरुचा मान दिलेला आहे. त्यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन हे आमचे कधी शत्रू नव्हते. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि हिंदुत्व याचा अर्थ मुस्लिम आणि ख्रिश्चनांचं वैर असेल तर अशा प्रकारचं हिंदुत्व आम्ही नाकारतो.
हिंदुत्व म्हणजे आगरी लोकांना जमिनीमध्ये कूळ करणं, गुलाम करणं असा विषय असेल, हिंदुत्व म्हणजे आम्हाला आमचं पाणी हक्काचं पिऊ न देणं असेल, हिंदुत्व म्हणजे आम्हाला हिंदू मंदिरात प्रवेश नाकारणं असेल, तर असं हिंदुत्व आम्ही लाथाडून देतो. आणि हा आगरी सगळ्यांच्या जगाशी मैत्री करणारा राजा माणूस आहे. आणि ही जी मैत्री आहे आम्ही सगळ्या समाजाला, सगळ्या जगाला देऊ इच्छितो. आणि म्हणून गुलामीतून मुक्त व्हा, स्वतंत्र व्हा. आणि जसा काकुळ कायदा आम्ही दिला, जसं सेज विरुद्ध आंदोलन आम्ही जिंकलं, जसं सिडको विरुद्ध आंदोलन आम्ही जिंकलं, त्या पराक्रमाचा आदर्श घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आरमाराची जबाबदारी दिली, कारण आंतरराष्ट्रीय भाषा आणि आंतरराष्ट्रीय लढ्यामध्ये समुद्रामध्ये पाय रोवून लढण्याचं जे काम आहे, समुद्रामध्ये लाटांशी पंगा घेण्याची हिंमत इथल्या आमच्या रक्तामध्ये आहे. आणि म्हणून या चांगल्या गोष्टींचा आदर्श मनामध्ये ठेवा. ज्या पद्धतीने भीमा कोरेगावला आमच्या शूर महार सैनिकांनी इथल्या पेशवे आणि क्षत्रियांचा, मराठ्यांचा पराभव केला, फक्त संधीची ते वाट बघत होते, अशा प्रकारची संधी जर आगरी कोळ्यांना भेटली तर राजकीय जीवनात सुद्धा आम्ही मुख्यमंत्री होऊन दाखवू, पंतप्रधान होऊन दाखवू. आणि सागर किनारी पसरलेला आगरी कोळी मच्छीमार समाज एकवटला तर निश्चितपणे या देशामध्ये परिवर्तन शक्य आहे. आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून आम्हाला अभिमान आहे. हा अभिमान घेऊन आपण जाऊया आणि यावर चर्चा करूया. माझं काही चुकत असेल तर आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतोय, आणि जे काही चुकत असेल ते सांगा. उद्या या प्रश्नांची उत्तरं मी द्यायला तयार आहे. जय हिंद, जय एकविराई, जय दिबा, जय दत्ता पाटील आणि जय नारायण नगू पाटील आणि जय भीम, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.